राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब, जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण पुन्हा एकदा स्वागत करूया। केवळ नांदेड जिल्ह्यामध्ये नव्हे तर साऱ्या मराठवाड्यात ज्यांनी गेले वर्ष दशक प्रचंड पदाचं विधायक काम केलं अशा एका ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खतगावकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाच्या प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने ज्यांचा प्रवेश या ठिकाणी झाला, ज्यांच्या शुभ हस्ते झाला, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे ज्येष्ठ सहकारी बाबासाहेब पाटील, ज्यांना आज आपण पक्षामध्ये घेऊन पक्षालाही उंची दिली, पक्षाची ताकद वाढवली, ते माजी खासदार मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, ज्यांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये पक्षाची गौरवशाली वाटचाल आहे, ते विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी प्रताप पाटील चिखली, पक्षाचे वरिष्ठ नेते नवाबाई मलिक बनसोडे, आमदार विक्रमजी काळे, बसमतचे माझे तरुण सहकारी आमदार राजू नव, युवकांचे अध्यक्ष सूरज चव्हाण, धडाडीचं नेतृत्व या मतदारसंघातील त्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केला त्या मिनलताई खतगावकर, माझे अनेक वर्षांचे सहकारी आदनामधना भेटायचे, आदनामधना जायचे, ते इकडे तिकडे प्रकाश पोकर्णा, अंबर्डे, अविनाशजी घाटे, गिल, पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री दिलीपराव चौधरी, बाळासाहेब पाटील रावणगावकर, जीवनराव गोगरे, रामदास पाटील, आदरणीय खतगावकर साहेबांच्या समेत प्रवेश केलेले माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, पक्षाचे राज्य पातळीवरील जिल्हा पातळीवरील सर्व सन्मान्य नेते, पत्रकार मित्र, वाहिन्यांचे प्रतिनिधी आणि या प्रखर उन्हामध्ये सुद्धा प्रचंड संख्येने या ठिकाणी आलेल्या माझ्या या सगळ्या परिसरांतील बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आदरणीय खतगावकर साहेबांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये आणि या मराठवाड्याच्या परिसरामध्ये, नांदेडच्या परिसरामध्ये दीर्घकाळ राहिलं। जायकवाडीचे निर्माते असलेल्या स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व त्यांना लाभलं आणि समाजसेवेचा एकतऱ्हेचा वारसा त्यांनी त्या कालावधीपासून स्वीकारला। मी त्यांना विधिमंडळामध्ये मी ज्यावेळेला आमदार नव्हतो तेव्हापासून पाहिलं, त्यावेळेला मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष सुधाकर नाईक साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करत होते। अजितदादांचा सुद्धा त्याच कालावधीमध्ये राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून समावेश त्यावेळेला झाला होता आणि त्यावेळेपासूनच एक विकासाच्या कामाची ओळख देत ज्या पद्धतीने खतगावकर साहेब प्रशासनाच्या माध्यमातून आपले प्रश्न सोडवण्याची बांधिलकी घेत आले, त्यातील काही प्रश्न सोडवण्यासाठी ज्यावेळेला त्यांच्याकडे जाण्याची वेळ आली, फारसी असताना सुद्धा एक तरुण कार्यकर्ता आपल्याकडे येतो आहे, त्याचे सामाजिक वेगवेगळे विकासाचे प्रश्न तो मांडतोय, त्याला न्याय दिला गेला पाहिजे अशी मनस्वीपणाची भूमिका भास्कररावजी तुम्ही त्या कालावधीमध्ये घेतली होती। तुम्ही संसदेमध्ये सुद्धा गेलात, मधल्या कालावधीमध्ये फारशी आपली काही भेट होऊ शकली नाही, परंतु यावेळेला एक अभूतपूर्व अशी घटना या राज्यामध्ये घडली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आदरणीय चव्हाण साहेबांच्या नेतृत्व विचारधारेवरती विश्वास दाखवत शिवशाहू फुले आंबेडकर सामाजिक समतेची विचारधारा मनाशी पक्की करत एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय लोकशाहीच्या माध्यमातून अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही मंडळीने घेतला। फार मोठ्या प्रमाणावरती अनेक वेळा टीका टिप्पणी त्या ठिकाणी झाली, पण बहुजन समाजाचा व्यापक हित जर का आपल्याला सांभाळायचं असेल तर सत्तेमधला आपला सहभाग असला पाहिजे आणि म्हणूनच आज मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये अनेकांनी वेगवेगळे असतील, पण उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यामध्ये ज्यांच्या नावावर चंद्र असणार आहे त्या अजितदादांच्या खाली नेतृत्वाखाली घेतलेल्या निर्णयामध्ये या राज्यातल्या जनतेने योग्य वेळीचं समर्थन त्या ठिकाणी केलं। राज्यातल्या सगळ्या मायमाऊलींच्यासाठी लाडकी बहीण योजना राबवण्याचं एक धोरण त्या कालावधीमध्ये महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून केलं गेलं। प्रभावीपणाने एखादी योजना राबवायची असेल तर त्याला राजकीय इच्छाशक्ती त्या ठिकाणी द्यावी लागत असते। खरं आमच्या निवेदक भगिनी या ठिकाणी म्हणत होतं की अनेक वेळेला तिजोरीमध्ये खळखळ असताना सुद्धा राज्य कसं शिस्तीने चालवावं, राज्याची कशा पद्धतीने ठेवावी आणि बहुजन समाजाचे वेगवेगळे प्रश्न ज्या ज्या पातळीवरती या प्रत्येक प्रश्नाला न्याय कसा द्यावा ही भूमिका अजितदादांनी निश्चितपणे स्वीकारली।
दादांना सुद्धा टीकेला सामोरं जावं लागलं खतगावकर साहेब. व्यासपीठावरती विधिमंडळातील अनेक सहकारी या ठिकाणी आहेत. पण आज मी अभिमानपूर्वक या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो आहे, स्वर्गीय विलासराव देशमुख सुद्धा अनेक मला जो देशमुख साहेब बोलत आले राज्याचे मुख्यमंत्रीपद त्यांनी सुद्धा वेळा भुजवलं. पण या गोदावरी खोऱ्यातील तूट भरून काढण्यासाठी मगाशी कुठेतरी आपण या ठिकाणी उल्लेख केला की पाणी भरपूर, पण मराठवाड्यामध्ये जर का आज बंधारे जर का मोठ्या प्रमाणावरती बांधले गेले असतील त्या साऱ्याचं श्रेय तसं जायकवाडीचं श्रेय स्वर्गीय चव्हाण साहेबांना जातं, तसं मराठवाड्यातल्या बॅरेजचं श्रेय अजितदादांना जातं. त्याचा उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू इच्छितो. त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला माझ्याकडे एक विभाग आला, राज्याचे ते उपमुख्यमंत्री होते, त्यावेळेला आपल्याच परिसरातील एका बॅरेजचं उद्घाटन करण्याच्या निमित्ताने आम्ही आलो. त्यावेळेला कंदा लोहारचे आमदार वेगळे होते, बाबरी बंधाऱ्याचं आमचे जुने सहकारी होते. नंतर आपण येणार आलात पक्षात, आम्ही जेव्हा आपल्याकडे आलो आणि परत गडबड झाली. पण तुमच्या नशिबी लिहिलं होतं दरखेपेला की वेगवेगळ्या ठिकाणी गेलात, तुम्ही निवडूनही आलात आणि तुमची सिनियरिटी तिथं तशीच राहील. आता तुम्हीच कबूल केलं की आता परत मागे फिरणं नाही, तुमच्या मागे फिरण्याचे दोर कापले गेलेत. पण इतके वर्ष ज्या पद्धतीने तुम्ही सेवा करत आलात त्याची नोंद सुद्धा पक्ष पुढच्या कालावधीमध्ये 100% घेईल असा विश्वास सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. शेवटी पक्षाची विचारधारा ज्या पद्धतीने नेतृत्व महाराष्ट्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न करत आहे, लोकसभेमध्ये एनडीएची पिछाड झाली, देशभरामध्ये राज्यभरामध्ये सुद्धा महायुतीची पिछाड त्या ठिकाणी झाली. मोठ्या प्रमाणावरती यश महाविकास आघाडीला त्या कालावधीमध्ये आलं आणि राज्यामध्ये जवळपास 5-10 मुख्यमंत्री तयार झाले. मंत्रिमंडळाची संख्या तर 70-80च्या आसपास गेली. आणि प्रतापराव आपल्याला आश्चर्य वाटेल की निकाल मतदान झालं आणि निकाल लागायला 2 दिवस होते. अनेकांनी मंत्रालयामध्ये जाऊन आपली कार्यालय सुद्धा शोधलेली होती, पण त्यांना जनतेचा कौल कळला नाही. अजितदादांनी किमयागार म्हणून जी काही जादू चालवला अंत त्यांना कळू शकला नाही. त्यावेळेचे मुख्यमंत्री, आजचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे या सर्वांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना संबंध महाराष्ट्रामध्ये राबवल्याच्या त्याचा परिणाम इतका मोठ्या प्रमाणात झाला की राज्यातल्या सगळ्या लाडक्या बहिणींनी झुकतं महायुतीच्या पाठीमागे उभं केलं. मला आठवतं मी प्रदेशाध्यक्ष म्हणून ज्यावेळेला वाटचाल आम्ही करत होतो त्याला राष्ट्र पक्ष गाठणार नाही अशा पैकी राजकीय भाकीत त्या कालावधीमध्ये केली गेली होती. विमान वाटतो आहे अजितदादांच्या नेतृत्वाखाली 59 जागांवरती घड्याच्या चिन्हावरती आम्ही निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा सदस्य आले, मध्ये लोहा कंधारचे आमचे प्रतापराव चिखलीकर सुद्धा आले. याचा मला मनस्वीपणाचा समाधानी वाटतंय आणि अभिमान त्या ठिकाणी वाटतोय. राज्याच्या इतिहासामध्ये सर्वाधिक बहुमत महायुतीला यावेळेला 237 जागांच्या वरती मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजयाचा स्ट्राईक रेट सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या खालोखाल 2 क्रमांकाचा राज्यामध्ये 73% आसपास राहिला. त्याचा आम्ही करू इच्छितो. खतगावकर साहेब, आज आपण आणि आपले सर्व सहकारी मिनलताईंनी या ठिकाणी प्रास्ताविक करत असतानाच एक वैचारिक दिशा आणि सामाजिक मांडणी मांडण्याचा अतिशय उत्तम पद्धतीने प्रयत्न. एक महिलांचं नेतृत्व ज्या मध्ये उभं राहतं त्या नेतृत्वाची म्हणजे या मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना अनुभवायला मिळालं. परंतु पराजयाने डगमवून न जाता पुन्हा एकदा तीच उभारी मनामध्ये ठेवत खतगावकर साहेबांनी ज्या पद्धतीने समाजाची सेवा करण्याची पद्धती ठेवली तोच वारसाने तोच वसा मनामध्ये ठेवत त्यांनी काम करण्याचा पुढे नेटाने प्रयत्न करतायत. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक नवीन राजकीय त्यांच्याही राजकीय जीवनामध्ये सुरू होत आहे. त्यांना मी मनापासूनच्या अंतःकरणापासूनच्या शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देऊ इच्छितो. आता परत मिनलताई वळून काम करत राहा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पूर्णपणाची ताकद आपल्या पाठीमागे 100% उभी आहे असा आज कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आपले असंख्य सहकारी आले अगोदर सुद्धा ज्या वेळेला प्रतापराव तुम्ही आणलं त्यावेळेला मोहनराव अंबर्डीजी आले होते. मी त्या कार्यक्रमाला उपस्थित नाही दुर्दैवाने, पण नंतरच्या कालावधीमध्ये मुंबईत 2 प्रक्षेपप्रवेश आपण केलेत. ते नांदेड जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याचे पक्षप्रवेश तुम्ही या ठिकाणी केले. म्हणत आज बाबासाहेब तुमच्यावरती जबाबदारी आहे. लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 नांदेड जिल्हा राजकीय दृष्ट्या मराठवाड्यातल्या जिल्ह्यांच्या पेक्षा सुद्धा आता काँग्रेसच्या दृष्टिकोनातून यशस्वीपणा वाटचाल करतो आहे. त्यावरती जबाबदारी इतर जिल्ह्यांची आम्ही सोपवलेली आहे.
पण मराठवाड्याच्या माध्यमातून सुद्धा पक्षाची संघटना बळकट करणं आणि या मराठवाड्यातले वेगवेगळे जे काही प्रश्न प्रलंबित राहिले असतील, त्यामध्ये सिंचनाचे काही प्रकल्प असतील, अनेक काही प्रकल्प असतील, रेल्वेच्या बाबतीमध्ये जे काही असतील ते सोडवण्याची बांधिलकी आज अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निश्चितपणाने स्वीकारलेली आहे. एवढंच मला कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे. आणि आज आपल्या सर्वांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहकारी म्हणून सामावून घेत असतानाच मला विश्वास आहे की नजीकच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यामध्ये अत्यंत योग्य रीतीने वाटचाल करेल. सर्वसामान्य माणसाची हिताची जपणूक करण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या ज्या काही असंख्य योजना असतील त्या आणण्याचा आपण प्रामाणिकपणाचा प्रयत्न. महायुतीचं सरकार आहे. 11वा अर्थसंकल्प मांडत असताना सुद्धा राज्याचं उत्पन्न, राज्याचं कर्ज आणि राज्याची द्यावयाची असलेली उद्याची दायित्व या साऱ्या गोष्टीची उत्तम पद्धतीने सांगड घालण्याचा प्रयत्न अजितदादांनी त्यांच्या 11वा अर्थसंकल्प मांडत असताना निश्चितपणाने केलेला आहे. नेहमीच दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये सुद्धा संतांच्या मराठवाड्याच्या परिसरामध्ये याच पद्धतीने काम त्या ठिकाणी केलं जाईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गेले 45 वर्ष 40 वर्ष स्वर्गीय वसंतदादा पाटील साहेबांनी मला विधिमंडळाचं तिकीट 1985 साली ज्या 400 पेक्षा जास्त जागा देशामध्ये आल्या होत्या त्याला काँग्रेस पक्षाचं तिकीट मला माझ्या मतदारसंघात त्या ठिकाणी दिलं होतं. पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरण्याची संधी मिळाली. पण आज दौऱ्यावरती आल्यानंतर एक नवीन पाहायला मिळालं, ते म्हणजे प्रचंड असा हार या ठिकाणी खारीक जोडलं गेलं होतं आणि खोबरंवरती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हार त्या ठिकाणी घातले जातात. आणि मगाशी आपण या ठिकाणी असताना निवेदकांनी किंवा कोणीतरी सांगितलं की हे सुद्धा एक वेगळ्यापैकीचं प्रतीक त्या ठिकाणी. याचा अर्थ गोडवा माझ्या कोकणामध्ये नारळाचं उत्पन्न, पण नारळाच्या उत्पादनातून निर्माण झालेलं खोबरं जे आहे त्या खोबऱ्याच्या गोडवा कमी नाही. पण आम्ही कोकण आणि मराठवाडा ज्यावेळेला प्रगल्भपणाने नेतृत्वाखाली एकत्रितपणाने वाटचाल त्या ठिकाणी आम्ही योग्य पद्धतीने त्या ठिकाणी करू. खतगावकर साहेबांना विनंती आहे, वयाची 80 वर्ष त्यांनी ओलांडलेली आहे, पण प्रखर राजकीय शक्ती कशी असू खतगावकर साहेबांच्या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा नव्याने शिकायला मिळालं. तुमच्या युवकांसारखा राजकीय इच्छाशक्ती, मराठवाड्याचे प्रश्न, नांदेडचे प्रश्न सोडवण्याची तुमची बांधिलकी आदर्श मनामध्ये ठेवत उद्याच्या भवितव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वीपणाने वाटचाल निश्चितपणाने करील. आपलं मार्गदर्शन पक्षाला आणि संघटनेला नियमितपणाने ते काय नांदेडपुरता सीमित मी मागणार नाही, मराठवाडापुरता सीमित मागत नाही. आणि तुम्ही दिल्या खाली पक्षाची योग्य ती वाटचाल खाली करण्याचा प्रयत्न सामुदायिकरित्या आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी करू, एवढा विश्वास या ठिकाणी आम्ही त्यांनी व्यक्त करतो. आपल्या सर्व प्रचंड उपस्थितीबद्दल आभार मानतो. आणि दिल्लीमध्ये एनडीएची एक महत्त्व असल्यामुळे आपल्या कारण खतगावकर साहेबांचे भाषण आहे, आदरणीय अजितदादांचे आहे, पण त्या साऱ्यांची आणि आपल्या सर्वांची दिलगिरी मागून पुन्हा एकदा या सर्व नेते मंडळींचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अत्यंत आनंदाने अभिमानपूर्वक स्वागत करून आपल्याला 2 शब्द हिंद जय महाराष्ट्र. हॅलो, धन्यवाद साहेब, या संबोधित केलं यासाठी आभार. हे बघा, आमच्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, थोडा वेळ आपण थांबावा, जास्त वेळ नाहीये, शेवटचं एकच भाषण आहे, सगळ्यांनी बसा आणि सहकार्य